व्यासपीठ गावची खबर न्यूज। आताची सर्वात मोठी जी घटना असेल आणि या सावरी जिल्हा परिषदेमध्ये या निवडणुकीला अतिशय चुरशीची मानते त्याला कालटणी देणारा आज या ठिकाणी आपण क्षण पाहतोय। आज आपल्या समवेत आहे त्या या आश्रेवाडी या आश्रे परिसरात जी प्रचार रॅली सुरू होती, सावरोली जिल्हा परिषद वार्डातली संतोष बैलमारे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पूनम म्हात्रे या पंचायत समिती उमेदवार यांचा प्रचार रॅली सुरू असताना या ठिकाणी जे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार होते म्हणजे उत्तम शेठ भोईर उबाटाकडून होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच सुरेश पाटील यांची सुद्धा इच्छा होती, परंतु पक्ष सेटिंगच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी समेट घडून आला आणि सुरेश पाटील यांनी काल त्या ठिकाणी खासदार सुनीलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांनी त्यांच्या निवासस्थानावर त्यांची सकारात्मक चर्चा झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दर्शवला। त्याच्या पाठोपाठ आज जे दुसरे म्हणजे उबाटाची सर्वात मोठी ताकद आणि मराठा समाजाचे एक मोठे नेतृत्व म्हणजे उत्तम शेठ भोईर यांनी सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता, परंतु एक या भागाचा विकास व्हायला पाहिजे या दोन्ही नेत्यांनी एक सकारात्मक विचार केला आणि या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे आणि आपण सगळे एकत्र असू तरच विकास होईल आणि या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल। आत्ताच्या घडीला या ठिकाणी प्रचार सुरू असताना आपल्या समवेत आहेत उत्तम शेठ भोईर यांनी या ठिकाणी प्रचार रॅली तर डायरेक्ट या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। उत्तम शेठ भोईर, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आपण इच्छुकही होतात, काय वाटतंय आज आपण या परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये डायरेक्ट सहभागी झाला, आपली काय भावना असेल? सर्वांना जय महाराष्ट्र। आज बऱ्याच दिवसातून जे आमच्या मनात होतं ते सन्माननीय आमचे नेते मनोहर शेठ भोईर तसेच या कर्जत खालापूर विधानसभेचे नेते आमचे श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून हा जो समेट घडून आणला आणि आपल्याला हा विजय खेचून आणायचा आहे आणि हा विजय संतोष बैलमेराचा नसून या पूर्ण जिल्हा परिषद वार्ड सावरोलीचा आहे आणि या सर्व शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे। याच्यामध्ये येणारे सगळे शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, तुमचं वंचित असेल किंवा मनसे असेल आणि इतर जे काही पक्ष असतील सर्व आमची आघाडी असेल, या माध्यमातून आम्ही विरोधकांना दाखवून देतो की ही सीट आम्ही सर्वात तालुक्यात नाही तर जिल्ह्यात सगळ्यात जास्तीत जास्त मतांनी विजय करून हा आमचा विजय असेल। आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून सांगतो की आमचे या विभागाचे सिनियर नेते आमचे सुरेश दादा असतील, आमचे सुनील थोरवे असतील, आमचे SM पाटील असतील, आमचे नितीन सालुंके असतील, एवन आमचे ज्ञानेश्वर सोडी असतील, जी पण माझ्या पाठीमागं आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या या पूर्ण विभागामध्ये सर्व सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये आज 90 वर्षाचा म्हातारा, 80 वर्षाचा म्हातारा, 70 वर्षाचा म्हातारा, 65 वर्षाचा म्हातारा, 50 वर्षाचा म्हातारा किंवा त्याच्या खालची जी तरुण पिढी असेल, एकमेव एक उत्तम भोईर चेहरा म्हणून आज मतदान करणार होते, पण आपल्याला ते चुकीचं काम करायचं नाही, आघाडीचा धर्म पाळायचा आहे आणि आघाडीच्या धर्मातून आपल्याला संतोष बैलमारे घड्याळ या निशाणीवरती आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि कुठलाही मनामध्ये किंतु काय ठेवायचा नाहीये। आपल्याला जास्तीत जास्त संतोष बैलमारे साहेबांना निवडून आणायचे। तसेच या पंचायत समिती विभागामध्ये आमची पूनम म्हात्रे असेल ताई किंवा त्या विभागामध्ये आमचं महेशची मिसेस ती असेल, यांना जास्तीत जास्त मतांनी आपण आघाडीच्या धर्मातून निवडून आणायचे। बाकीचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं मतभेद नाहीये, राजकारण नाहीये। आजपासून आम्ही उतरलो ना, आम्ही शेवटपर्यंत 4 तारखेपर्यंत आम्ही चूल काढणार आणि आम्ही हा विजय खेचून आणणार। मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। आपण जाऊया या ठिकाणी दुसरे नेते जे आहेत त्यांचा सुद्धा या परिसरामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा दांडगा संपर्क आहे आणि त्यांनी मागच्या काळातही केलेली विकास कामे असा सारा त्यांच्या पाठीमागे जनाधार असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एक सकारात्मक भूमिका घेतली। परिवर्तन आघाडीचा त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुरेश पाटील यांनी सुद्धा काल तटकरे साहेबांची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर केलं की आपण परिवर्तन विकास आघाडीच्यात आणि तटकरे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की विरोधक त्याचा वेगळ्या पद्धतीने त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुरेश पाटील हे जखमी नाहीत तर ते हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तो भाग आहे असं त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ। पाटील साहेब, आपण काल तटकरे साहेबांशी भेट घेतली, आपण चर्चा केली सकारात्मक त्या ठिकाणी आणि ते तुम्ही त्यांच्या बाबतीत जे काही तुमची चर्चा झाली त्याच्यात पुन्हा बाहेर आल्यानंतर एक या राजकारणाला कलाटणी मिळाल्याचं कालचं चित्र होतं।
आणि आज आपण या ठिकाणी प्रचार रॅली दिसताय, तर काय भावना आहेत आपल्या? 7 तारखेला विजयाचा गुलाल जेव्हा संतोष बेलमारे यांच्यावर पडेल त्या दिवशी मी स्वतः तुम्हाला भेटेन. नेते आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलंय यापेक्षा प्रचार रॅली सुरू आहे, मी अधिक काय बोलणार नाही, परंतु 7 तारखेला ज्या दिवशी गुलाल पडेल त्या दिवशी माझी भावना काय असेल ती व्यक्त करीन. आणि या ठिकाणी त्यांच्या समवेत अविनाश पाटील असतील, सुनील थोरवे असतील, अनेक या ठिकाणी दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं सावरोली जिल्हा परिषदेच्या परिवर्तन विकास आघाडीला अधिक बळ मिळालं आहे आणि हा विजयश्री कोणत्या परिस्थितीत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच असाच त्यांनी या ठिकाणी एक संघ बांधलेला आहे. त्याच्यामुळे आता यापुढे विरोधकांना झोप लागणार नाही असंच या निमित्ताने सांगावं वाटतं. धन्यवाद.